धन्यवाद संकेतजी पाटील. आपण ऐकत होता. नक्कीच आपण जाणार आहोत आता सेकंड मॅचसाठी. आजच्या दिवसातील सर्व महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे, कारण एका बाजूला रॉयल चॅलेंजर मीरा रोड संघ आहे तर दुसऱ्या बाजूला ARD संघ आहे. नक्कीच एक फाईट नक्कीच आपल्याला कडक पाहायला भेटणार आहे, यात काही शंका नाही आहे मित्रांनो. कारण रॉयल चॅलेंजर संघ एक ताकदीचा संघ आहे. या संपूर्ण मीरा भाईंदर नसेल पूर्ण ठाणा भिवंडी आणि या संपूर्ण बेल्टमध्ये सर्वात स्ट्रॉंग टीम आहे म्हणजे रॉयल चॅलेंजर. त्यांच्या अगेन्स्टमध्ये ARD 11चा संघ दाखल झाला या ठिकाणी प्रत्युत्तर देण्यासाठी. रॉयल चॅलेंजर या संघाने प्रथम टॉस जिंकून निर्णय घेतला गेला आहे. प्रथम बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केला गेला या ठिकाणी ARD या संघाला आणि क्षेत्ररक्षण निवडला गेला आहे रॉयल चॅलेंजरच्या माध्यमातून. जर पाहिलं तर रॉयल चॅलेंजर टीममध्ये अगदी ओव्हरऑल कुणाल तडियलला पाहतोय ॲज अ आयकॉन म्हणून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. नक्कीच या संपूर्ण मॅचमध्ये नजरा असणार आहेत बदला आमिर यांच्यावर. एक जबरदस्त आणि दमदार खेळाडू आणि भरपूर दिवसानंतर आपण कमबॅक करताना पाहायला भेटत आहे. जुनी चौगुलेला देखील इन ॲक्शनमध्ये आज पाहतोय. नक्कीच आपल्या संपूर्ण मीरा रोडसाठी मॅच आहे तर आपल्याला मैदानामध्ये उतरावंच लागेल आणि रॉयल चॅलेंजर टीमचा पडसम या ठिकाणी बॅटिंग डगआउट. ARD डगआउट या साईडला आहे. ARD टीम डगआउट राइट हैंड साइड ला है. अपन राइट हैंड साइड ला या ARD टीम रिक्वेस्ट है आपसे कि डगआउट राइट हैंड साइड में है, टॉस बॉक्स की इधर आप यहाँ पर आइए. ARD टीम आपसे रिक्वेस्ट है डगआउट इस साइड है. सामन्यासाठी सुरुवात होत्या. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिलं तर रियाजला पाहतोय बॅटिंगसाठी. एक अप्रतिम आणि दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. सचिन रमेश तेंडुलकर मैदान भाईंदर पूर्वीचा कोण विसरणार मित्रांनो. काय बॅटिंग गेली होती. सध्याच्या घडीला अगदी फॉर्ममध्ये आहे. ॲज अ ओपनर म्हणून आपण पाहतोय आमिर दाफेदार आणि रियाजला टीम रॉयल चॅलेंजरच्या माध्यमातून. मात्र आज कसोटी असणार आहे, कारण जेव्हा तुम्ही आपल्या गावासाठी आपल्या टीमच्या फ्रँचायझीसाठी खेळताना तर एक वेगळा प्रेशर असतो. आणि अशरफ वसीम आणि रियाज आपण पाहतोय ॲज अ ओपनर म्हणून सलामीवीर टीम ARD या टीमसाठी. तर बॉलिंग ट्रॅकवर टीम रॉयल चॅलेंजरच्या माध्यमातून पहिले षटक घेऊन गोलंदाज तोहित या ठिकाणी सज्ज झाला आहे. नक्कीच देऊया शुभेच्छा दोन्ही टीमला आणि एक अप्रतिम आणि दर्जेदार क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटणार आहे, या शंका नाही आहे. कारण मित्रांनो हे आहे मीरा रोड प्रीमियर लीग सीझन 1चा डे 2 दुसरा दिवस आजच्या दिवसातील. तोफ या ठिकाणी राईटम राऊंड द विकेटनी समोर रियाजसाठी. नक्कीच 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये ओव्हरऑल 2 पॉवर प्लेचे षटक असणार आहे आणि हा पहिला पॉवर प्ले या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत मित्रांनो. तोच या राईटम राऊंड द विकेटनी पहिला चेंडू घेऊन रियाजसाठी. अगदी मलिंगा स्टाईलमध्ये बॉलला चिप केला गेला. बॉल हवेत आहे डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि सहज रीतीमध्ये या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या. जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं तर प्रॉमिसिंग फटका नव्हता. बॉलच्या मेरिटवर जरूर आले, मात्र बॅटच्या स्टिगरकडे बॉल हिट झाला आहे आणि या दरम्यान 2 धावा या बॉलवर. बॉलिंग जर ॲक्शन जर पाहिलं तर डेफिनेटली मलिंगा याची आठवण करून देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहे. अक्रॉस अँगल या ठिकाणी बॉल डिलिव्हर करताना पाहायला भेटत आहेत. पुढचा चेंडू यावेळी देखील हेलिकॉप्टर उडवला गेला आहे. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्र निवडला गेला आहे. 1 धाव पूर्ण आणि तुझा धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल मैदानाच्या आतमध्ये टीम ARDच्या माध्यमातून. आणि सलगच्या 2 चेंडूवर डबल आणि धावसंख्या टोटल 4 आपल्याला पाहायला भेटत आहे. अप्रतिम आणि दर्जेदार सुरुवात म्हणावं लागेल ARD टीमच्या माध्यमातून. 2 चेंडू फुलर रेंजचे होते. दोन्ही चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता रियाज यांच्या माध्यमातून, मात्र इतका प्रॉमिसिंग फटका आला नाही आहे ज्या अपेक्षा या ठिकाणी पॉवर प्लेमध्ये ARD टीमच्या माध्यमातून केले जात आहेत. तो प्रॉमिसिंग फटका अजून आला नाही आहे आणि धावसंख्या ओव्हरऑल टोटल 4 आपल्याला पाहायला भेटत आहे. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जितका मोठा आयुष्यामध्ये असो किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये जितका मोठा संघर्ष असेल तितका मोठा तुम्हाला विजय भेटणार आहे. प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये रियाजला. अप्रतिम फटका, क्लासिकल फटका, टिपिकल
नक्कीच सुवर्ण संधी असणार आहे गौरव कदम यांच्या माध्यमातून. जर वसीम यांनी लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर गौरव कदम यांच्याकडून 1001 रुपये कॅश प्राइज असणार आहे. खमालीचा फटका पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी सुरू आहे. फटका मोठा पाहिजे, मोठी कामगिरी करायला या ठिकाणी हवा आहे. ARD टीमच्या ॲज अ टीमचा आयकॉन खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच अपेक्षा आहे आज ARDच्या प्रत्येक समर्थकाला, प्रत्येक फॅन्सला की एक मोठी कामगिरी रियाच्या माध्यमातून पाहायला भेटणार आपल्याला. कारण सलग जर पाहिलं तर 3 चेंडू खेळले गेले रियाच्या माध्यमातून आणि 3 चेंडूवर 2-2 आणि एक मोठा टिपिकल स्ट्रोक या ठिकाणी रियाच्या पाठमधून आला षटकारासाठी. तसेच भरपूर धन्यवाद असणार आहे संपूर्ण मीरा रोड क्रिकेटच्या माध्यमातून प्रशांतजी गोरिया टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. नक्कीच मोठमोठ्या सिताऱ्यांना आपण त्यांच्या इंस्टाग्रामवर आपण पाहत असतो मित्रांनो. नक्की हेड्स ऑफ आहे त्याच्या कार्याला देखील. हो यावेळी सुंदर चेंडू या ठिकाणी फक्त बॅटचा ब्लेड ओपन केला गेला, फक्त हलक्या हाताने शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये जशी गेन वैसी नसीहत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो रियाच्या माध्यमातून. मागील बॉल पॅटर्न बॅटमध्ये होता, फुलर लेन्सचा होता, त्या बॉलला भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यानंतर या ठिकाणी बॉलला फक्त आणि फक्त कट केलं जात आहे शॉर्ट पॉईंट रिजनच्या माध्यमातून. सध्याच्या घडी जर पाहिलं तर नक्कीच एखादा मोठा फटका किंवा एखादा चांगला फटका कुठल्याही बॅटरच्या माध्यमातून होतो ना, ती रील्स व्हायरल भरपूर लवकर होते इंस्टाग्रामवर. हो यावेळी अप्रतिम. हो या ठिकाणी संधी होती विकेट किपरला देखील, मात्र ते संधी गमावली जाते. कुणाल तडियल होते त्या ठिकाणी. कदाचित वसीमला या ठिकाणी परतीचा प्रवासाला निघावा लागला असतं, मात्र या ठिकाणी कॅच सोडला जात आहे. विकेट किपरच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होताना पाहायला भेटला आहे. आणि म्हणतात ना कॅचेस पकडो कॅचेस जीतो क्रिकेट का खेळ, पण या ठिकाणी कॅच ड्रॉप झाला आहे. आणि धावसंख्या टोटल संधि है यहाँ पर वसीम भाई के लिए. अगर लगातार 3 गेंदे 3 सिक्सर लगाते हैं गौरव कदम इनकी तरफ से 1001. यावेळी क्रॉस बॅटी खेळून काढला स्कोअर क्षेत्रामध्ये भरपूर मोठा गॅप आहे आणि बॉल या ठिकाणी धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 15 बिनबादची सुरुवात ARD टीमच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. चांगली सुरुवात ARD टीमच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर या पॉवर प्लेमध्ये डेफिनेटली एका बाजूने पहिला रियाजला पाहिला, चार्ज केला रियाजनी, एक षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वसीमकडे आली आणि वसीमने देखील शेवटच्या चेंडूवर एक चौकार लगावून या ठिकाणी P1चा हा स्पेल संपवलेला आहे. रॉयल स्टनर टीमच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर बॉलिंगसाठी इतके मोठे चेहरे नाही दिसत आहे आपल्याला, मात्र बॅटिंगमध्ये डीप आहेत. बॅटिंगमध्ये डेफिनेटली डीप आहे. बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे अमित सिंगला पाहतोय. नक्कीच फार कमी वयामध्ये मोठा भरारी घेणारा हा खेळाडू आहे. नक्कीच ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने संपूर्ण काश्मीर या बेल्टमध्ये होते तोच गोलंदाज या ठिकाणी ओव्हर नंबर 2 घेऊन सज्ज होते. अमित सिंग मोठा नाव आहे काश्मीरा बेल्टमधील आणि मोठी कामगिरी आज रॉयल चॅलेंजर्स टीमच्या माध्यमातून करून दाखवावं लागेल. रॉयल चॅलेंजर्स टीम एक एक्स्ट्रा प्लेअर ARD आपल्याला देखील निवेदन असणार आहे, एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या आमच्या डगआउटमध्ये आणि त्या 3 धावांची पेनल्टी आहे. हे फर्स्ट अँड ऑफिशियल कॉल टू द बोथ द टीम कॅप्टन्स अँड प्लेयर्स. प्लीज सेंड युअर एक्स्ट्रा प्लेअर. चला पाण्याची व्यवस्था, येस पाण्याची व्यवस्था. ARD टीम बॉटल असेल तर आपण घेऊन जाऊ शकता. ARD टीम चला ओव्हर नंतर या ओव्हर सेकंड ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेणार आहोत आणि दुसरा ओव्हर फेकण्याकरिता या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर इन्व्हाइट केलं गेलं आहे अमित सिंग. मोठा नाव, मोठा खेळाडू काश्मीरा बेल्टमधील, मात्र मोठी कामगिरी आज या संपूर्ण मीरा भाईंदर म्हणजे मीरा रोड प्रीमियर लीगमध्ये करून दाखवावं लागेल. होय अप्रतिम चेंडू अनएक्सपेक्टेड या ठिकाणी
होताना पाहायला भेटलाय. राईट आर्म राऊंड द विकेटनी अमित सिंगने सुरुवात केली आहे बॉलिंगसाठी. समोर रियाज आहे, एक ताकदीचा फलंदाज आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये काय स्पेशलिटी दाखवावं लागेल, टप्पा कुठे टाकावं लागेल, या सर्व गोष्टी लक्ष मनामध्ये ठेवून नक्कीच या ठिकाणी बॉलिंग करताना अमित सिंगला पाहतोय. अमोल 11 काशी विराटच्या टीमच्या माध्यमातून फार क्वचित आपल्याला पाहायला भेटलं बॉलिंगसाठी. मात्र रॉयल चॅलेंजर्स टीमसाठी आज संधी देण्यात आलेली आहे. हो, यावेळी फटका सुंदर आहे, मात्र प्रोटेक्शन अवेलेबल आहे शॉट मिड विकेटच्या दरम्यान आणि मोठा फटका खेचण्याच्या नादीमध्ये या ठिकाणी रियाजला परतीचा प्रवास करावा लागेल या ठिकाणी. आणि फलंदाज बाद पहिला धक्का टीम ARD टीमला आणि तेही देखील सर्व उत्कृष्ट फलंदाज बॅक टू डगआउट. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा होता, मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल आला नाही आहे आणि शॉट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांनी केली नाही आहे चुकी कुठल्याही प्रकारची. आणि एक क्वालिटी कॅच एक मोठ्या खेळाडूला या ठिकाणी परतीच्या प्रवासाला नक्कीच पाठवला गेला आहे. पहिला धक्का टीम ARDला. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दानिश येताना पाहायला भेटत आहेत. एक अजून अफलातून आणि स्टायलिश खेळाडू, त्याच्या बॅटमधून नक्कीच मोठे मोठे फटके आपल्याला येताना पाहायला भेटतात. नायगाव परिसरातील मैदान विसरणार नाही आहे, ज्यावेळी नक्कीच पूर्णपणे संघ अडचणीमध्ये होता त्यावेळी ॲज अ मोठी कामगिरी दानिशने केली होती बॅटिंगच्या माध्यमातून. मात्र आजही देखील ARD टीमसाठी त्याच प्रकारची त्याच गुणवत्तेची खेळी नक्कीच या ठिकाणी एक्सपेक्टेड असणार आहे आज दानिशच्या माध्यमातून देखील. अमित सिंगची देखील कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी, पहिला पुढे टाकले, त्यानंतर या ठिकाणी अगदी मैदानाच्या आपल्याला वाटतं पिंटू परशा आला आहे का. ओहो, यावेळी ऑब्रेक चेंडू होता. लेट्स सी, पाहूया कुठून ट्रॅव्हल झाला एक्झॅक्टली. येस, आउटसाईड द लेग स्टंप या ठिकाणी 1+1 2 धावा या दरम्यान भेटणार आहे. एक काल जरूर होता ज्यावेळी अक्रॉस अँगलनी तिन्ही यष्ट्या दाखवून फलंदाज उभा व्हायचा, म्हणजे तो पिंटू परच्या सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये लुप्त झालेला आहे. कारण मोठमोठे खेळाडू मोठमोठ्या नावाने आपल्याला खेळताना पाहायला भेटतात. मात्र अमित सिंग थोडासा बॅकफुटवर जाताना पाहायला भेटत आहे. एक वाईट बॉल आणि त्यामध्ये 1+ देखील आले. हो, यावेळी ऑब्रेक चेंडू होता. वसीमला संधी होती, स्विसिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र फटका बॅटवर येत नाही आहे, बॉल बॅटवर येत नाही आहे आणि या दरम्यान बॉल येतो डॉट. चांगली गोलंदाजी अमित सिंगच्या माध्यमातून. अगदी संपूर्ण काशी मीरा बॉईज बॉलिंग या ठिकाणी पाहत आहे अमित सिंगची, कारण अजूनपर्यंत काशी मीरांनी बॉलिंग कधीच दिली नाही आहे अमित सिंगला. ऑब्रेक चेंडू या ठिकाणी भरपूर संधी होती, टाइम दिला गेला होता आणि बॉलला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेलाय. धावा भेटणार आहे 4 या चेंडूवर वसीमला आणि वसीमच्या बॅटमधून हा आलाय या मॅचमधील दुसरा धमाकेदार कडक आणि बेधडक 4. टोटल रनसंख्या स्कोर कार्डवर 21 आपल्याला पाहायला भेटत आहे. वसीम देखील एक मोठा खेळाडू आहे. बिहाइंड द स्टंप खेळण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. जेव्हा जेव्हा संधी भेटते ना तेव्हा पल्लू स्कूप, पॅडल स्लूप, स्लॉक स्वीप हा चांगला खेळतो वसीम आणि नक्कीच तीच गुणवत्ता तोच कॅलिबरचा खेळाडू आहे आणि मॅचमध्ये देखील पुन्हा एकदा ARD संघाला आणण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा अमित सिंग तयार. त्यावेळी लांब टाकला होता चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी पहा SPD मधील सर्वात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे म्हणजे आमिर बटला आला डाऊन द बॉल, करणार नाही आहे चुकी. या ठिकाणी दुसरी विकेट, महत्वपूर्ण विकेट दोन्ही सलामीवीरला पाठवलाय अमित सिंगनी डगआउट मध्ये. पहिला रियाज, त्यानंतर वसीमला. पार्थिक आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आज मोठा संकट असणार आहे, मोठी कामगिरी अपेक्षित असणार आहे या ठिकाणी.
जर ओव्हरऑल पाहिला तर वसीम बाद झाला आहे, रियाज बाद झाला आहे आणि अमित सिंगनी काय गोलंदाजी केली आहे. नक्कीच अपेक्षा कधी कधी या खेळाडूकडून आपल्याला नसते. तो खेळाडू ज्यावेळी अशा प्रकारे गोलंदाजी करतो ना, तो डेफिनेटली अजून येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचं नाव आणि नक्की त्याचे फॉलोअर्स देखील वाढताना पाहायला भेटतात आपल्याला. काय गोलंदाजी केली आहे अमित सिंगने. ओव्हरऑल 21 धाबा. या ओव्हरचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज डगआउटच्या दिशेने अमितने पाठवलाय. शेवटचा बॉल घेऊन तयार. यावेळी चांगला फटका आहे, इंटू द गॅप देखील आहे, मात्र क्षेत्ररक्षण चांगला झालाय. चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. नक्कीच आजच्या दिवसामधील पॉवर प्लेमधील सर्वाधिक इकॉनॉमिकल षटक जर म्हणायला गेलो तर तो अमित सिंगचा आला या ठिकाणी. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 लॉस ऑफ 2 विकेटच्या साहाय्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे टीम ARDची सुरुवात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर इन्व्हाइट केला गेला रॉयल चॅलेंजर्स टीमच्या माध्यमातून तोहिरला. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 15 आले तरी देखील एक विश्वास असतो ना कॅप्टनला आपल्या खेळाडूवर की हा माझा आयकॉन गोलंदाज आहे, हा माझा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये 15 जरी आले तरी विश्वास असतो. ज्या प्रकारे रॉयल चॅलेंजर्स टीमला यश जाधव या पहिल्या ओव्हरमध्ये 10 जरी आले ना, 15 देखील आले तरी विश्वास असतो की यश जाधवला सेकंड ओव्हर टाकण्यासाठी आपण द्यायचं आहे आणि ते देतात. नक्कीच हे विश्वास असतो आणि त्या प्रकारे तोहिनवर देखील विश्वास दाखवला आहे पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स टीमने. कारण नवीन बॅटर आहे दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. तोहिरची गोलंदाजी कशा प्रकारे असणार पाहूया. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, अंडरआर्म फटका या ठिकाणी पाहायला भेटला आहे. शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये कॅरी केला जात आहे. बॉलला 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केला जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि या 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल 23 पाहायला भेटत आहे. सुरुवात पूर्णपणे या ठिकाणी चांगली केली गेली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 15, त्यानंतर रियाज बाद झाले. कदाचित रियाज आऊट झाल्यानंतर धावा या ठिकाणी येताना पाहायला भेटत नाही आपल्याला. क्रॉस स्टान्स दानिशच्या माध्यमातून. फुलांचा बॉल याही वेळी आक्रमण केलं जातं. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळण्यामध्ये सफल होतोय. शॉर्ट मिडविकेटच्या दरम्यान 1 धाव कंप्लीट आणि या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण होईल. सिंगलला नक्कीच डबलमध्ये या ठिकाणी कन्वर्ट केला जात आहे आणि यानंतर असणारा मॅच म्हणजे विजेता वर्सेस विजेता. कालचा जे फॉर्मॅट होता तोच फॉर्मॅट या ठिकाणी पुन्हा एकदा फॉलो केला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी अप्रतिम पिचिंग, सुंदर पिचिंग या ठिकाणी सफल होण्याचा प्रयत्न. बॉल गोलंदाजाने या ठिकाणी बॅटरला रीड केला. स्टान्स कुठे आहे त्याच्या समोर या ठिकाणी पिचिंग केलंय. सुंदर गोलंदाजी, कमबॅक या ठिकाणी पाहायला भेटत आहे. ओव्हरऑल पहिला जरूर स्पेल थोडासा एक्सपेन्सिव्ह होता तोहितचा, मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय. मिस टायमिंग आहे, बॉल हवेत आहे, डाऊन द बॉल, कुणाल तरी येईल मात्र पोचणार नाही आहे. नोमॅन्स लँडमध्ये या ठिकाणी बॉल लँड झाला आहे आणि या दरम्यान एक सिंगल रन आणि बघता बघता धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल 26 धावा. रॉयल चॅलेंजर्सनी चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा या मॅचमध्ये पकड बनवली आहे आणि धावसंख्या टोटल 26 पाहायला भेटत आहे. चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. मात्र येणारे 2 चेंडूंमध्ये मोठा फटका खिचावा लागेल. पार्थिक आहे स्ट्राईक एंडकडे. राऊंड कॅप या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे त्याच्या हेडवर. मिस टायमिंग आहे या ठिकाणी. डीप कव्हर क्षेत्रामध्ये जुने चौगुले त्या ठिकाणी फील्ड करण्यासाठी सज्ज आहेत. 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही आहे. फक्त आणि फक्त एकच धाव या बॉलवर. या ठिकाणी पहा गंमत, मैदानाच्या आतमध्ये हिट करायचा होता स्ट्राईक एंडकडे. बॉल हातातून स्किड होतोय आणि 1 धाव अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधील. धावसंख्या 27. 1 to go फॉर दिस ओव्हर. कमबॅक करावा लागेल या ठिकाणी.
टीम ARDला. म्हणतात ना, वाघ जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा पडतो. तीच दहशत, तीच दरारा नक्कीच घेऊन नक्कीच पुन्हा एकदा दरारा दाखवावा लागेल. या ठिकाणी जोश दाखवावा लागेल ARD टीमच्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये. हाफ टॅकल बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव या ठिकाणी कंप्लीट. आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी राहिली या ओव्हरमध्ये. ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम ARD 28. चला ड्रिंक ब्रेक्स यस मैदानाच्या आतमध्ये. रॉयल टीमची पाठी राख्यांना देखील विनंती असणार आहे, आपण देखील ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पोचवा लवकरात लवकर. चांगला मैदान संपूर्णपणे जर पाहिलं तर RK क्रीडांगण मोरवा एक सुंदर आणि दर्जेदार मैदान या ठिकाणी. मोरवा गावाने देखील मोठमोठे खेळाडू टेनिस पटलावर दिलेले आहेत. त्यामध्ये चेतन राऊत वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू, सातत्याने लेफ्ट आर्म गोलंदाजीसाठी लोकप्रिय. त्यानंतर कैलाश पाटील, त्यानंतर उमेश वाघ, कोण विसरणार, विनर स्पोर्ट्स नावासोपासाठी कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चांगला खेळ त्यांचाही प्रवास चांगला राहिला आहे. त्यानंतर जर पाहिला ओव्हरऑल तर या विभागामध्ये सर्वाधिक जर माझा आवडता गोलंदाज कोण असेल तर नक्कीच आज या भूमीवर नाही आहे, या गावामध्ये नाही आहे. कांचा या नावाने भरपूर प्रसिद्ध फिरकी गोलंदाज. सातत्याने मोरा गावाने देखील चांगले जलद गती असो किंवा फिरकीपटू असो चांगले गोलंदाज दिलेत. उमेश वाघला देखील सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण जेव्हा पाहायचो तेव्हा उमेश वाघ भरपूर रफ्तारचा सौदागर म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. त्यानंतर शोल्डर इंजरीमुळे काही कारणामुळे नक्कीच तो गोलंदाजी करू शकला नाही. मात्र तरी देखील क्रिकेटचा प्रेम आणि क्रिकेटवर असला त्याचा जुनून, पॅशन या सर्व गोष्टी सातत्याने आपल्या मोरा गावासाठी पाहायला भेटतात उमेश वाघच्या माध्यमातून. दमदार गोलंदाजी या इनिंगमध्ये. पहिला ओव्हर 15चा होता, ते ARDच्या नावावर होता. त्यानंतर येणारे जे 2 ओव्हर होते ते ओव्हरऑल रॉयल स्टनर टीम आदरणीय हर्षदभाई काजी यांच्या टीमच्या नावावर होते मी म्हणेल. कारण काय गोलंदाजी केली आहे दोन्ही गोलंदाजांनी. अमित सिंगनी जो 2 मोठे विकेट पाहिजे होते, एक रियाजची विकेट पाहिजे होती आणि वसीमची विकेट पाहिजे होती, तो 2 मोठे काटे बाजूला गेलेले आहेत या ठिकाणी. आणि टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या 28 स्कोर कार्डवर आहे. ARD टीमकडे जर पाहिला तर नक्कीच राकेश सुवर्ण याकडे लक्ष जरूर जाणार आहे, कारण एक घातक गोलंदाज आहे, इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो नक्कीच ARD टीमच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहे या मॅचमध्ये. चेक येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा एक्सपेक्टेड असणार आहे ARD टीमच्या माध्यमातून. कारण दानिश शारका एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, अगदी पिंटू परशा स्टाईलमध्ये बॅटिंग करताना पाहायला भेटत आहेत. आदित्य बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू या ठिकाणी अगदी लेग ब्रेक होता, पडल्यानंतर बाहेर भरपूर अँगल करताना पाहायला भेटत आहे. अगदी जर तुम्ही लेग ब्रेक टाकता तर ऑफ स्टंप किंवा मिडल स्टंप हा तुम्हाला टप्पा पाहिजे. मात्र हा या ठिकाणी पिचिंग जी होती भरपूर बाहेर होता आणि या दरम्यान एक सिंगल रन. आदित्य बॉलिंग ट्रॅकवर आहे. आदित्य हे नाव ऐकून अगदी नवघरचं आदित्य शेट्टी आम्हाला आठवतोय नेहमी. एक घातक आणि विस्फोटक फलंदाज मीरा भाईंदरच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर. या ठिकाणी भन्नाट वेग होता या चेंडूवर. या आधी फिंगर रोल केले गेले होते, मात्र यानंतर एक भन्नाट वेगा, एक तिखट मारा या ठिकाणी. ज्या प्रकारे मुंबईमध्ये मिसल तिखट आणि झणझणीत असते ना, तसा प्रकारे हा झणझणीत मारा या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून आदित्य पेश करतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आदित्यच्या माध्यमातून आतापर्यंत. स्लोवर घे बॉल या ठिकाणी, बॉलला उडवला गेलाय, मिस टायमिंग आहे, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आलाय, करणार नाही आहे चुकी आणि फलंदाजाला या ठिकाणी दानिशला परतावा लागेल. धक्का क्रमांक 3 टीम ARD 11 या टीमला. बॅटिंगसाठी आलेत
सिद्धांत आलेत, मोठी कामगिरी करावं लागेल. सिद्धू आहेत बॅटिंगसाठी, कारण ज्यावेळी टीम पूर्णपणे संकटमध्ये आहे, टीमच्या माध्यमातून रन्स येत नाही आहे, त्यावेळी तुम्हाला जाऊन मोठी कामगिरी करावं लागेल. मात्र राकेश सुवर्ण देखील मोठे फटके लॉन्च करतात, कारण उमेलमालचा तो गाव मी कधी विसरणार नाही आहे. ज्यावेळी उबेद खान बाद झाले, इस्रायल खान बाद झाले, यश यादव बाद झाले आणि त्या आमिर राफेदार देखील बाद झाले आणि मात्र 4 चेंडूंमध्ये 12 धावा पाहिजे असताना संदीप शेट्टीच्या अगेन्स्टमध्ये राकेश सुवर्णाने 2 षटकार लगावले आणि रॉयल चॅलेंजर्सला विजय संपादित करून दिला होता उमेलमालच्या गावामध्ये. काही आठवणी नक्कीच आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण चर्चा करूया, प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून माहिती या ठिकाणी देऊया. ज्या प्रकारे संकेतनी सांगितलं, सुरुवातीला जेव्हा मित्रांच्या टीमला पाहिलं फक्त 4 लेफ्ट आर्म गोलंदाज होते, त्यामध्ये चिराग हे फिरकी आणि फिरकी गोलंदाज लेफ्ट आर्म, त्यानंतर पंकजला पाहिला ब्लॉकहॉलमध्ये स्पेशलिस्ट, त्यानंतर आशिष पांडे नवभारत टाइम्सचे पत्रकार आणि या ठिकाणी एक अफलातून आणि दर्जेदार स्ट्रोक डीप कव्हर बाउंड्री लाईन जेव्हा आल्या आल्या मी का मला या टीममध्ये घेतला गेला आहे, का मला सिलेक्ट केला गेला आहे, माझी गुणवत्ता माझी कॅपॅसिटी मला दाखवायची आहे प्रेक्षकांना आणि आल्या आल्या ठोकलाय चौकार या ठिकाणी सिद्धूंनी आणि बॉलला पाठवलाय अगदी सीमारेखाच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार आलाय आणि 4च्या मदतीने धावसंख्या नक्कीच वेगाने आकार देत आहे. 33 पाहायला भेटत आहे. हो, यावेळी पिचिंग जबरदस्त, अप्रतिम पिचिंग, जबरदस्त पिचिंग या ठिकाणी पडल्यानंतर अगदी स्विंग होताना पाहायला भेटलाय आणि बॉल आलाय डॉट. सुरुवातीला ज्या प्रकारे आपण कधी कधी गोलंदाजीसाठी नक्कीच भानुदास पाटील उमरमध्ये गुरुदेव संघातील एक घातक आणि विस्फोटक गोलंदाजला पाहायचो, मात्र आज या टेनिस पटलावर नाही आहेत, तरी देखील त्याची चर्चा होत राहील. हो, यावेळी चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट डीप लॉंग ऑनमध्ये चेंडू आलाय. 1 धाव कंप्लीट धावासाठी प्रयत्न करत आहेत आणि खराब थ्रो, त्याचा फायदा भेटणार आहे एआरडी टीमला आणि या 2 धावा आणि 2च्या मदतीने धावसंख्या 35 आपल्याला पाहायला भेटत आहे. याही ओव्हरमध्ये आदित्यने प्रभावित मारा आणि चांगली गोलंदाजी, अवघ्या 5 चेंडूंमध्ये 7 धावा आणि एक मोठी विकेट काढण्यामध्ये सफल झाला आहे. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हरमधील टीम रॉयल चॅलेंजर्ससाठी ओव्हर नंबर 4 सुरू आहे. स्लोवर चेंडू बिरकावून दिलाय. मदतीने टोटल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41, 3 गडी बाद. खराब चेंडू होता, खराब चेंडू म्हणावा लागेल, कारण भरपूर टाइम दिला. लेग ब्रेक चेंडू जरूर होता, भरपूर मोठा टर्न होता आणि त्या टर्नवर गेले सिद्धू आणि बॅटचा फेस ओपन केला आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट टायमिंग आणि बॉलला पाठवलाय आसमानी टोला. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा ओव्हर घेऊन कुठला गोलंदाजाला इन्व्हाइट केला जाईल, मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे रॉयल टीमसाठी. मनीष 41 सर. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला 62 धावा, विजयासाठी 63 धावा होते आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 41 झालेले आहेत. अजूनही 6 चेंडू आहेत. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी प्रयत्न एआरडी टीम मॅक्सिमम रन म्हणजे 20 किंवा 15 हे टार्गेट करेल या ओव्हरमध्ये. मात्र कुठे ना कुठे रॉयल चॅलेंजर्स टीम देखील प्रयत्न करणार आहे कमीत कमी 50च्या आतमध्ये थांबवण्याचा एआरडी टीमला, कारण एक गोल्डन आकडा असतो. जेव्हा जेव्हा 50 क्रॉस केला जातो तेव्हा तेव्हा एक मानसिक दबाव ऑटोमॅटिकली येतो बॅटरवर. मात्र आतापर्यंत 41 झालेले आहेत. शेवटचा अंतिम ओव्हर घेऊन तयार मनीष. चांगला फटका सरळ साईड स्क्रीनच्या समोर, त्या ठिकाणी चौगुले आहेत. बॅट बाउन्स पाहायला भेटला, बॉलनी बाउन्स घेतलाय आणि अगदी चौगुलेच्या डोक्याच्या वरून हा आलाय सीमारेखाच्या बाहेर. 4 धावांसाठी अफलातून आणि दर्जेदार चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या 45 धावा. जुने चौगुलेचा जजमेंट चांगला होता, बॉलवर जरूर पोचला होता तो, मात्र शेवटच्या मुवमेंटला जेव्हा सेकंड बाउन्स अगदी जास्त बाउन्स या ठिकाणी पाहायला भेटला आणि धावसंख्या 4चे मदतीने धावसंख्या 45.
हो यावेळी खराब लाईन आहे. अंपायर ज्या प्रकारे आपल्याकडे वळत आहे कदाचित असं वाटत आहे असं व्हाईट बॉल आहे. अनोख्या स्टाईलमध्ये मॉन्टी घोडेकर सर या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. आज अंपायरच्या भूमिकामध्ये ईश्वर माचीजी, अशोकजी राऊत सर हे 3 अंपायर पॅनल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. या स्पर्धेमध्ये मीरा रोड प्रीमियर लीग सीझन 1 ऑर्गनाइज बाय वंडर बॉय ऑफ मीरा रोड अमीर दाफेदार, राकेश सुवर्ण, अश्विन यादव, शोएब पवार. हो या ठिकाणी बॉल बॅक ड्राईव्ह होता, संधी होती मात्र या संधीचा सोना करता आला नाही आहे. भरपूर डिफिकल्ट असतो स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये बॉडीचा जो मुवमेंट असतो तो पुढे असतो. अगदी ज्या फोर्सनी बॉल येतो पुन्हा एकदा बॅकफूटवर अगदी मागे यावं लागतो. आपल्या बॉडी बॅलन्सला बॅलन्स करून हा कॅच कॅरी करावा लागतो. मात्र जमला नाही आहे गोलंदाजाला आणि 1 धाव या बॉलवर आणि धावसंख्या टोटल 47. कालचा दिवस अगदी शुभम मिश्राच्या नावावर होता. 4 मॅचमध्ये 2 सौरभ मिश्रा माफ करा, अगदी 4 मॅचमध्ये 2 अर्धशतक आणि 153 धावा केले. तर ओव्हरऑल सौरभ मिश्राने कालच्या दिवसामध्ये मात्र यावेळी अप्रतिम आणि दर्जेदार गोलंदाजी. सुरेश चेंडू स्लॉग ओव्हरमध्ये म्हणतात ना मुंबईच्या परिभाषामध्ये अंतिम ओव्हर म्हणजे तोडा किंवा फोडा हेच मनामध्ये असतो बॅटरच्या. मात्र गोलंदाजीमध्ये या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे मनीष यांच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केले गेलेत मनीषच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सिद्धू ऑन स्ट्राईक. हो यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय, करणार नाही आहे चुकी आणि या ठिकाणी फलंदाज बाद. बॅटिंगसाठी राकेश सुवर्ण असेल की कुठला नवीन बॅटर या ठिकाणी असणार आहे. हर्षद येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फैयाज देशमुख बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. टीमचे सेनापती आहेत. मात्र शेवटची 2 चेंडू या ठिकाणी खेळण्याची संधी भेटली आहे. मात्र पाहूया या ठिकाणी मोठे फटके येईल का, आवश्यकता आहे या ठिकाणी. फैयाज बाई या ठिकाणी बॅटिंगसाठी येत आहेत. या टीमचे सर्व आहेत आणि या टीमचे संघ मालक देखील आहेत ARD 11चे. फैयाज देशमुख अगदी जर पाहिलं तर फैयाज टक्कल एक मोठा नाव आपल्या डोक्याने नक्कीच मोठमोठे इमारत धाराशायी करतो. मात्र हा फैयाज देशमुख आहे, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येईल का. येणारे 2 चेंडू आहेत शेवटचे या पूर्ण इनिंगमधील. मात्र पाहूया या 2 चेंडूंमध्ये फैयाज देशमुखचा मोठा फटका एखादे पाहायला भेटेल का ARD फॅन्सना. लेट्स सी. फैयाजच्या बॅटमधून नासिक डाऊन द ग्राउंड पुढे आले होते. शॉर्ट मिड विकेटमध्ये 1 धाव कंप्लीट केल्याचा प्रयत्न आणि 2 धावा होईल. 2 धावा या ठिकाणी होणार कारण स्लॉग ओव्हर आहे, अंतिम ओव्हर आहे. क्षेत्ररक्षक पूर्णपणे डीपमध्ये आहे, डीप लॉंग ऑफमध्ये, डीप लॉंग ऑनमध्ये देखील त्याचा फायदा उचलला गेला आहे. या ठिकाणी फैयाज देशमुख यांच्या माध्यमातून 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावसंख्या 49. शेवटचा अंतिम बॉल आहे, काय या चेंडूवर षटकार येईल का. शेवटचा अंतिम बॉल. फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहे. गुड क्वालिटी ऑफ कॅच, दर्जेदार कॅच या ठिकाणी. फैयाज देशमुख या ठिकाणी प्रयत्न जरूर केले मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्शन अवेलेबल होता आणि चांगला झेल देखील पकडला गेला आहे. आणि ओव्हरऑल रनसंख्या स्कोर कार्डवर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 आणि विजयाकरिता टीम रॉयल टीमला बनवावं लागेल 50. 50 धावा या ठिकाणी विजयासाठी. पाहत राहा आणि नक्कीच ऐकत राहा संकेतजी पाटील यांना. सेकंड इनिंगमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी ओव्हरऑल अमित सिंगने केली. जेव्हा 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आले, धावांना रोख लावण्याचा प्रयत्न होता. अगदी अमित सिंग आले बॉलिंगमध्ये, 2 मोठे विकेट काढले आणि फक्त 5 धावा खर्च केला. त्यानंतर बॅकफूटला पाठवला गेला टीम ARD 11ला आणि बघता बघता 1 डावाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 49 आणि विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. टोटल 30 चेंडूंमध्ये दुसऱ्या डावाचा खेळ जेव्हा सुरुवात होईल मायक्रोफोन असतील राही गावातील बुलंद आवाज अर्थात संकेतजी पाटीलला आपण ऐकणार आहोत. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच विनोद. तुम्ही बघताय मीरा रोड प्रीमियर लीग सीझन 1. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना एआरडी वॉरियर्स वर्सेस रॉयल स्टनर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 49 आणि 50 धावा या विजयासाठी आहेत. मात्र या धावा करायचा हा प्रयत्न करावा लागेल. आज काहीतरी वेगळं वातावरण आहे कारण धावसंख्या जर बघितली तर मागच्या दिवशी थोडीशी त्याची जी एकूणच फ्रिक्वेन्सी होती जी जास्त होती 70 धावा 65 धावा आणि त्याच्यावरती 80 धावा आणि अगदी 95 धावा सुद्धा आपण बघितल्या होत्या. मात्र इथे आपण बघतोय की पहिल्या 2 सामन्यामध्ये कमी धावसंख्या दिसते. अम्बुलेवन के आमिर भाई को रिक्वेस्ट है घर पे जाओ. टीम रॉयल स्टनर आपको डगआउट में आना है प्लीज. और अम्बुलेवन को रिक्वेस्ट है आप जरा दूसरी जगह पे बैठो. थैंक यू वेरी मच. इतनी रिस्पेक्टेड टीम मैंने आज तक कभी नहीं देखी. थैंक यू वेरी मच. रॉयल स्टनर आपने डगआउट में आना है. चला 50 धावा विजयासाठी आहेत. पहिला सामना जिंकला होता फहाद 11 का बॅटिंग केली फहादनं. अफलातून कामगिरी, शादाबची कामगिरी चांगली आणि नो डाऊट तिथे गोलंदाजी सुद्धा चांगली झाली होती. मात्र पहिला सामना जिंकून या एकूणच मालिकेमध्ये त्यांनी रंग चढवलेत. या दुसऱ्या सामन्यात कोणता संघ विजयी होईल त्यानंतर विजयी विरुद्ध विजयी असा सामना तिसरा सामना असेल या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. तुम्ही बघताय मीरा रोड प्रीमियर लीग. आमिर दाफेदार, आमिर शेख, शोएब पवार, अश्विन यादव आणि राकेश सुवर्णा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या मान्यवरांचं अप्रतिम सहकार्य त्यामध्ये जर विचार करायचा झाला तर दोष्टीभूमी इन्फ्रास्ट्रक्चर मिस्टर रामकेशजी, एअर स्पोर्ट्सचे रियाज बाय, टॅक डेव्हलपर विराट स्पोर्ट्सचे इम्रान बेग, तसेच केआर फर्निशिंगचे शोएब पवार, रॉयल स्टनरचे अर्शदभाई काझी, ZNZ इंटेरियरचे अशफाक चौधरीजी, टॉस बॉक्स SSP 11चे जिग्नेशभाई पारेख आणि जयश्रीरामचे बिपिनभाई आणि मोनूभाई, तसेच आमचे सगळे ओनर आणि टीम कॅप्टन यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं सहकार्य. त्यानंतर निश्चितच आपण बघतोय बबलूभाई, भूपीभाई आणि महबूबभाई सौदागर. मामू जान कहाँ पे हो आप? मामू जान आज शाम को यहाँ पे कायना स्पोर्ट्स के आने वाले हैं. अगर वो बोरीवली में नहीं बैठेंगे तो ये यहाँ पे जरूर आएंगे क्योंकि हमेशा मुझे वो बोरीवली में मिलते हैं. उनका बिजनेस है और बहुत अच्छा बिजनेस है. नो डाउट मामू जान आज पधारेंगे ऐसी शक्यता है. थैंक यू वेरी मच. हमारे सभी प्राउड ओनर्स उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा. और क्या देख रहा हूं मैं, रॉयल स्टनर की ओपनिंग बैर. एक तरफ एक कुणाल तड़ियाल तो दूसरी तरफ सबसे बड़ा खिलाड़ी मीरा रोड का जो सैंडी एसपी के लिए खेल चुका है. 2013 में वो गेंदबाज था लेकिन अभी वो सिर्फ और सिर्फ बल्लेबाज है. नाम है मिस्टर आमिर शेख. अंपायर्स हम लोग देख रहे हैं. आमचे दोन्ही पंच एका बाजूला मॉन्टी घोडेकर मॅन फ्रॉम पांडजू मलाड तर दुसऱ्या बाजूला मिस्टर ईश्वर माची. ईश्वर का आशीर्वाद और कृष्णाचं प्रेम. डिका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या एकूणच स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतं. आणि डिका स्पोर्ट्स विषयी तुम्हाला माहिती देतोय मित्रांनो. मागच्या काही वर्षापासून डिका स्पोर्ट्स अतिशय चांगली प्रगती करते आणि सध्याच्या घडीला आपण जो कॅमेरा तुम्ही डिका स्पोर्ट्सचा बघताय तो कॅमेरा हाय डेफिनेशन कॅमेरा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा कॅमेरा खास मागच्याच काही दिवसापूर्वी थेट अमेरिकेमधून मागवला आहे. आणि आतापर्यंत जर डिकाच्या एकूणच या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर तब्बल 15 ते 20 कॅमेरे त्यांचे नक्कीच झालेत. तर ही डिका स्पोर्ट्सची मिळकत आहे, ही डिका स्पोर्ट्सची मेहनत आहे. थँक्यू व्हेरी मच डिका आणि त्यांच्या सगळ्या क्रू मेंबरचं जबरदस्त मेहनत ते करतायत. आणि आपल्याला हा हाय डेफिनेशन कॅमेरा आज मीरा रोड प्रीमियर लीगसाठी अवेलेबल झाला आहे खास अमेरिकेमधून. बघा अमेरिकेमध्ये जी T20 स्पर्धा होणार आहे तिथून हा कॅमेरा आणलाय. आता पुन्हा 6 जूनला तो कॅमेरा अमेरिकेला जाणार आहे. ये दोनों का नाम मालूम है. आगळची जोडी मैदानात आहे. कुणाल तडियाल आणि एकूणच आमिर शेख आणि गोलंदाजी मार्कवर आलाय. ये भी एक रॉयल स्टनर का खिलाड़ी राकेश सुवर्णा.
काय जबरदस्त कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. राकेश सुवर्णा वर्सेस कुणाल तडियाल, राकेश सुवर्णा वर्सेस आमिर शेख. आणि ज्या पद्धतीने राकेश सुवर्णाचा बाउन्स आहे तो आमिर शेखच्या वरून जाण्याची शक्यता आहे. मात्र आमिर शेख जबरदस्त प्लेयर आहे, नो डाऊट. कारण हा एक असा खेळाडू आहे ज्याने ज्या वेळेला मीरा भाईंदरमध्ये कोणताही खेळाडू जास्त प्रोफेशनल क्रिकेट खेळत नव्हता त्यावेळेला हा खेळाडू सँडी एसपी मध्ये होता. नाव आहे आमिर शेख. अगदी संदीप दाभाडे, ओमकार देसाई यांच्या खांद्याला लावून, खांदा लावून निश्चितच हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसलाय. आमिर शेख वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस. लेट्स सी 50 धावा करायचे आहेत, 5 षटकं आहेत, म्हणजे प्रति षटकामागे 10 धावा ही सरासरी आहे. नेक्स्ट मैच विनर वर्सेस विनर. फाद 11 आपको रेडी रहना है. चला मॅच ऑन करा प्लीज, रिक्वेस्ट आहे, डोंट वेस्ट टाइम. आपण लक्षात घ्या 12:43 अजूनपर्यंत दुसरा सामना संपलेला नाहीये. नॉकआउट राऊंड, जे नॉकआउट राऊंड आहेत लक्षात घ्या त्यावेळेला 4-4 षटकांचे सामने होतील. मी आत्ताच सांगतोय, पुन्हा विचारायला येऊ नका. म्हणजे थर्ड राऊंड म्हणतोय मी. सेकंड राऊंड पर्यंत आम्ही 5-5 षटकांचे सामने खेळू, त्यानंतर थर्ड राऊंड जसा असेल तसे 4-4 षटकांचे सामने होतील. कारण वेळेअभावी हा डिसिजन आम्ही घेतोय. काल देखील शेवटचा सामना हा अंतिम जो सामना होता तो निश्चितच 4 षटकांचा आम्ही खेळवला होता. राकेश सुवर्णा वर्सेस कुणाल तडियाल, 50 टार्गेट आहे. रॉयल स्टनर वर्सेस ARD11. वेल प्लेड. शेवटपर्यंत वाट बघितली, चेंडूला पुश केलंय. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू आहे, एकच धाव इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे रियाज यांच्या माध्यमातून. चांगली टीम आहे ARD11. चांगल्या ऑप्शनमध्ये त्यांनी निश्चितच चांगले खेळाडूंना घेतलंय. मात्र कुठेतरी आज बॅटिंग करताना काही चुका नक्कीच झाल्या. स्टार्ट चांगला मिळाला होता, मात्र ज्या पद्धतीनं अमित सिंगची ती ओव्हर आली आणि अमित सिंगनं 2 विकेट्स घेतल्या ते भरपूर इम्पॅक्ट देऊन गेले या 19 इनिंगवर. असं वाटलं होतं की धावसंख्या 70च्या पलीकडे जाईल किंवा काय, मात्र कुठेतरी अमित सिंगचा इम्पॅक्ट तो जास्त होता रॉयल स्टनर संघाच्या मार्फत खेळत असताना. काश्मीराचा एक अप्रतिम खेळाडू मात्र आज रॉयल स्टनर टीममध्ये या मीरा रोड प्रीमियर लीगमध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. राकेश सुवर्णा, भरपूर मोठी बोली लागली होती ARD मार्फत. यावेळेला पुश करायचं होतं मात्र बॅकफुटला खेळलेत आणि बॅकफुट पंचचा हा फटका पाहायला मिळत होता, मात्र कुठेतरी उशीर केलाय. आणि यश जाधवच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मितहास्य पाहायला मिळालंय. आय डोंट नो वाय. राकेश वर्सेस आमिर, जबरदस्त कॉन्टेस्ट. यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची फ्लिक आणि एकूणच चेंडू जर बघितला तर शॉर्ट फाईन एक रिझन मध्ये आहे, एकच धाव ती मिळेल. आमिर स्वतःचं खातं खोलतोय. मात्र हे कॉन्टेस्ट आपण बघतोय, हे कॉन्टेस्ट अनुभवाचं कॉन्टेस्ट आहे. एका बाजूला राकेश सुवर्णा अनुभवी आहे तर दुसऱ्या बाजूला आमिर शेख सुद्धा अनुभवी आहे आणि एकाच संघामधून खेळतात, त्यामुळे पूर्ण कल्पना आहे आपापल्या खेळाविषयी. त्यामुळे निश्चितच हे कॉन्टेस्ट अतिशय चांगल्या पद्धतीने असेल. मात्र दुसऱ्या बाजूला कुणाल तडियाल एक अतिशय ब्रिलियंट खेळाडू आहे आणि परिस्थितीला ओळखून तो फटकेबाजी करतो. लेट्स सी इथे तो आपला इम्पॅक्ट कसा दाखवेल. नेक्स्ट बॉल राकेश वर्सेस कुणाल. शॉर्ट पिच गेंद, हा हवेत खेळलाय फटका आणि इथे हा झेल सुटलाय. कौन है वहां पे, ये कौन से बादल है. हा झेल सुटलाय. बादल कडून ही अपेक्षा नाही आहे. हा सोपा झेल होता. आज सकाळपासून त्याच्या नावाची चर्चा होती. बादल कब आएगा, बादल आ गया भाई. लेकिन आसमान में हा झेल सुटलाय आणि या झेल सुटल्यानंतर धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 3. पहिल्या षटकात राकेश सुवर्ण आपला इम्पॅक्ट दाखवतोय. नेक्स्ट बॉल टू आमिर शेख. गुड शॉट. चेंडूची लाईन ओळखली, पाठीमागे गेले आणि ऑन द खेळले. त्या गोलंदाजाच्या डोक्यावरून एक सुरक्षित फटका. अप्रतिम चौकार. ही स्ट्रेंथ आहे आमिर शेखची. लाजवाब चौकार. 4 धावा.
क्लासिक बॅटिंग इथे दाखवताना ही खरी गोष्ट असते. लक्षात घ्या, ऍज अ बॅटर म्हणून तुमचं पहिलं काम काय असतं, तर चेंडूची लाईन ओळखणं, चेंडूच्या लाईन मध्ये जाऊन नंतर फटका एक्झिक्यूट करणं, आणि इथे एक्सपिरियन्स मॅटर करतो. आणि तीच गोष्ट दाखवली ती म्हणजे आमिर शेखनं लाजवाब स्ट्रोक मेकिंग. आणि या 4 धावांना धावसंख्या पुढे सरकेल, ती धावून पोहोचले 7 या आकड्यावर. 10 धावा प्रति षटकामागे असं गणित आहे. इथे पुन्हा एकदा जागा बनवली आहे, ऑन साइडला गॅप मध्ये भिरकावून दिलाय. काही धावा नक्कीच मिळतील इथे. चेंडू 1 बाउंड सीमारच्या गाठणार का नाही, मात्र इथे 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. कदाचित तिसरी धाव सुद्धा होऊ शकली असती, मात्र पहिली धाव वेगाने पूर्ण नव्हती. मात्र या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9. पहिल्या षटकाची समाप्ती करायच्या होत्या 10 धावा, केल्यात 9 धावा, एकही गडी बाद नाहीये. त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे. शेवटचे 24 चेंडू आणि 41 धावांची अजूनही गरज आहे. सुपर मॅच होईल याबद्दल शंका नाहीये. मात्र या मॅच मध्ये जिंकणारा संघ लगेच फहाद 11 समोर भिडताना दिसेल. मीरा रोड प्रीमियर लीग आणि मीरा रोड प्रीमियर लीग मधून अनेक नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि कदाचित जे संघ आहेत मीरा रोड मध्ये, फ्रेंड्स 11 असो किंवा रॉयल स्टनर असो, त्यांच्यामध्ये देखील काही बदल तुम्हाला या मीरा रोड प्रीमियर लीगच्या नंतर पाहायला मिळतील. कदाचित पुढच्या सीझन मध्ये त्या गोष्टी नक्कीच पाहायला मिळतील. कारण ही मीरा रोड प्रीमियर लीग काय आयोजित केलंय, कारण जे नवीन टॅलेंटेड खेळाडू आहेत त्यांना संधी आहे आणि त्यांच्यामधले असलेले कॅलिबर नक्कीच हेरून त्यांना आपल्या संघामध्ये घेण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. अम्मू 11चा देखील संघ त्यासाठी नक्कीच प्रयत्न करतोय. पहिले षटक संपलंय, धावसंख्या 9 आहे, 41 धावांची अजूनही गरज आहे. दुसऱ्या षटकासाठी रियाज आलाय. या स्पोर्ट्सची प्राऊड होणार आहेत. चांगल्या हाय क्वालिटी बॅट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. डबल ब्लेड, सिंगल ब्लेड, चांगल्या ग्रेन्सच्या बॅट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एअरची एक खास क्वालिटी आहे, त्यांचं वॉर्निशिंग, त्यांचं पॉलिशिंग, जबरदस्त पॉलिश्ड बॅट तुम्हाला एअरच्या पाहायला मिळत आहेत. जर तुम्हाला त्या बॅट्स हव्या असतील तर कॉन्टॅक्ट करा मिस्टर रियाजला. ही फ्री ऍड आहे, लक्षात घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. हे सेकंड पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. रियाज येतोय. कुणाल तडियाल पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल पिच डिलिव्हरी, ड्राईव्ह केलंय, शॉट कव्हरच्या वर. इम्पॅक्टफुल बॅटिंग आहे आणि कदाचित समोरच्या संघाला नामोहरम करणारी ही बॅटिंग आहे. वेल प्लेड कुणाल तडियाल. 4 धावा. ही धावसंख्या करायची असेल तर या 2 खेळाडूंना मध्ये उभं राहावं लागेल. आणि कदाचित एक गोष्ट आम्ही सातत्याने सांगत असतो समालोचनाच्या माध्यमातून की धावा या मैदानात उभं राहून होतात, विकेट देऊन धावा होत नाहीत, लक्षात घ्या. आणि तीच गोष्ट पुन्हा एकदा इथे सांगाविषयी वाटते. आणि या 2 खेळाडूंना ती गोष्ट बरोबर माहिती आहे. एका बाजूला कुणाल तडियाल तर दुसऱ्या बाजूला आमिर शेख. अतिशय स्टायलिश बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी आता फुलच चालली आहे. अजून बॅटिंग लाईनअप बघितली तर चांगले बॅटर आहेत, मात्र लक्ष असेल ते म्हणजे जुनेद कडे. सबसे बड़ा खिलाड़ी जुनेद, लेकिन क्या आज वो बल्लेबाजी के लिए उतरेगा, ये भी एक बड़ा सवाल है. रियाज फिर से एक बार. यावेळेला कट करायचा विचार होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर जी लाईन आहे ती लाईन क्रॉस केली आणि कदाचित पंचांनी हीच गोष्ट हेरली आहे. लाईन बिलॉंग्स द अंपायर असं म्हटलं जातं आणि तीच गोष्ट इथे पाहिली जाते. कारण रिटर्न क्रीज, जी रिटर्न क्रीज आहे तर रिटर्न क्रीजच्या जरा सुद्धा बाहेर किंवा त्याच्यावरून चेंडू जात असेल तर तो वाईड असतो. ही गोष्ट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तीच गोष्ट सातत्याने आमचे पंच इथे दर्शवतात. अफलातून अंपायर आहेत मॉन्टी घोडेकर, मॅन फ्रॉम पांजुमा लाड. नेक्स्ट बॉल. शॉर्ट डिलिव्हरी होती, अगोदरच तिथे शफल केलं होतं, मात्र हा फटका कळताना थोडासा उशीर झालाय. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. अजून एक धाव फलकावर. या धावेने संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. चांगली भागीदारी इथे पाहायला मिळते. आणि आमिर शेख एका बाजूला अतिशय स्टायलिश बॅटिंग करतोय. आमिर वैयक्तिकरित्या खेळतोय 7 धावावर तर कुणाल तडियाल खेळतोय 6 धावावर. 4 चेंडूंना दोघं जणांनी आतापर्यंत सामोरे गेलेत आणि काही
अमांत धावा सुद्धा या 19 फलकावर दिसत आहे. धावसंख्या 15, गडीबाद एकही नाही आहे. रॉयल स्टनर मीरा रोड अर्षदबाई काझीची टीम आहे आणि स्वतः अर्षदबाई लांबून हे सामने बघतायत, त्यांचंही करूया स्वागत. रियाज यावेळेला ऑन साइडला फक्त 4 क्षेत्ररक्षक, आमिर साठी हे क्षेत्ररक्षण सजवलंय आणि ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक ठेवलेत. हा एक वेगळा विचार आहे रियाजचा. लेट्स सी तो इथे सफल ठरतोय का. इथे जागा बनवली होती मात्र चेंडू खाली राहिलाय. इथे वसीम कन्नडला देखील हा चेंडू पकडता येऊ शकला नाही आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा होता की इथे वाईट +4 आहेत. 5 धावा. हा डॉट बॉल होता, जवळ डॉट बॉल, मात्र मिळतील इथे 5 धावा. यहाँ पे कोई भी दिवाली नहीं लेकिन बोनस बढ़ रहा है. धाव संख्या 20, धाव संख्या 20. आता करायचे आहेत फक्त 30 धावा. 50 धावांचं लक्ष्य आहे, 20 धावा झाले, 30 धावांची गरज आहे. मात्र इम्पॅक्ट बघा, पॅडला लागून चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय सीमारेषे पार. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही काहीही घडू शकेल. 30 धावांची गरज आहे, 30 धावांची गरज आहे. मात्र या 5 धावा या सामन्यातल्या सगळ्यात मोठा इम्पॅक्ट असतील. रियाज भरपूर नाराज असेल की एक्झॅक्टली घडलंय काय. ARD चे ओनर सुद्धा नाराज असतील. मात्र क्रिकेट, आपण क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी बऱ्याचदा पाहिलेत. नेक्स्ट बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अपील झालंय ते म्हणजे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून, बाकी कोणाचा अपील नाही आहे. मात्र एक धाव तिथे पूर्ण झाली आहे. एक वेगळा प्रयत्न जरूर केला होता स्विच हिटचा, मात्र चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. एक धाव तिथे मिळते. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 21-21. 21 चेंडूमध्ये अजून 29 धावांची गरज आहे. या मॅच कडे लक्ष आहे ते म्हणजे टीम फहाद 11चं सुद्धा. काय जबरदस्त कॉम्पॅक्ट क्रिकेट फहाद 11 दाखवलं आणि सरप्राईज माझ्यासाठी ठरला तो म्हणजे खुद्द फहाद. काय जबरदस्त बॅटिंग फहादनं केली होती. पॉवर प्ले मध्ये सुपर बॅटिंग. That's एलिगन्स बाय कुणाल तडियाल. काय चेंडूची लाईन ओळखली, चेंडूचा बाउन्स ओळखला आणि ऑन द टूज जाऊन काय कट केलाय. 4 धावा, सनसणीत चौकार आणि या चौकारानं धावसंख्या वाढेल. ती जाऊन पोहोचले तब्बल 25 वर. या षटकामध्ये धावा येताना दिसत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 होती. या षटकात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये जर बघितलं तब्बल 16 धावा आलेत. व्हॉट अ बॅटिंग बाय रॉयल स्टनर आणि तितकीच साथ देत आहेत ते म्हणजे ARD 11. लक्षात घ्या, प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मॅच मध्ये विन जर मिळाली तर तुम्ही या प्रतियोगितेमध्ये या एकूणच टुर्नामेंटमध्ये पुढे जाल. मात्र त्यासाठी प्रयत्न आणि प्रचंड मेहनत तुम्हाला करावी लागेल. कारण देर इज नो फ्री लंच असं म्हटलं जातं आणि त्यासाठी निश्चितच काम करावं लागतं. ग्रेट बॅटिंग आणि काय इम्पॅक्टफुल बॅटिंग आहे बघा. 50 धावा विजयासाठी आहेत आणि 25 धावा म्हणजे अर्धी धावसंख्या झाले आणि एकही गडी बाद नाही आहे. आणि कदाचित ARD 11 साठी हीच मोठी डोकेदुखी आहे की इथे विकेट का नाही आली आहे आणि त्यासाठी प्रयत्न का केले गेले नाही आहेत. रियाज प्रयत्न इथे करतोय, मात्र ज्या पद्धतीने इथे बॅटिंग सुरू आहे ती सुपर आहे. कुणाल तडियाल ग्रेट बॅटिंग. प्ले अँड मिस. चेंडू बॅटच्या खालून जातोय, ही गोष्ट पंचांनी ओळखलंय. हा चेंडू इथे निर्धाव जाणार आहे. दुसरं षटक अजूनही सुरू आहे. 25 धावा झालेत, करायचे आहेत 25 धावा. म्हणजे एकूणच जर ओव्हरऑल चेंडूचा विचार केला तर 19 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. या सामन्यावर आता पूर्ण कंट्रोल आहे तो म्हणजे रॉयल स्टनरचा. टाइम स्ट्रोक आहे, झेल होणार नाहीये. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ऍट द एंड एकच धाव मिळेल. या एका धावाने धावसंख्या 26 झाली. 24 ची अजूनही रिक्वायरमेंट आहे. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे टीम रॉयल स्टनरला. आणि पुन्हा एकदा मी त्या गोष्टीकडे येतोय ज्या वेळेला एकूणच ऑक्शन झालं होतं सिग्नेचर हॉटेलचा व्हेन्यू आणि फक्त 2 तास होते आमच्याकडे आणि 2 तासात सगळा कार्यक्रम आटपायचा होता.
त्या 2 तासात काय काय करू शकत होतो याचा विचार तिकडे गेल्यानंतर पडला होता की एक्झॅक्टली कॅमेरा सेटअप कुठे होणार आहे, एक्झॅक्टली मी कुठे उभा राहणार आहे आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली आमचा मारी कुठे आहे दिसत नाही आहे मला तो. एक्झॅक्टली आमचा मारी कुठून सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या ऑर्गनाईज करणार आहे. मात्र आमिर शेख, आमिर दाफेदार, आमचा अश्विन रफ्तार चांगली व्यवस्था त्यांनी केली आणि ऑक्शन सुरू असताना सगळ्या आमच्या ओनरला त्यांनी व्हेज मंचुरियन, त्याच्यानंतर काय होतं क्रिस्पी होती, सगळं काही दिलं आणि अफलातूनरित्या ऑक्शन पार पडलं होतं. आणि ॲट द एंड जबरदस्त चुरस होती की जे अनसोल्ड झाले त्यांना देखील आपल्या टीममध्ये घ्यायचे आहे. तर या सगळ्या गोष्टी होतात. सीझन 1 करण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात मित्रांनो. ही स्पर्धा आयोजित करायची आहेत. आज एक वेगळं चॅलेंज होतं या स्पर्धेमध्ये, कारण कालपर्यंत आम्ही जवळजवळ 5 ते 8 बॅनर बघत होतो. आज एकही बॅनर नाही आहे. मात्र हे एक जे चॅलेंज आहे लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्या टीम ओनरना मी विनंती करतोय आणि टीम मेंबरना विनंती करतोय की आमच्या आयोजकांना सहकार्य करा, कारण इकडनं काय कुठे जाईल याचा नियम नाही आहे. आणि आज एक चांगली गोष्ट केली की आमच्या सूर्याला खास 115 रुपये देऊन त्यांनी बोलवला आणि निश्चितच चांगली स्कोरिंग तो करतोय. आणि खास डायरेक्ट मीरा रोड टू मोरवा भाट एक खास प्रायव्हेट रिक्षा करून तो आलाय. ड्रिंक्स ब्रेक झालाय. संघाची धावसंख्या झाली 26, अजूनही 24 धावांची गरज आहे आणि 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय तर चॅलेंजेस आहेत मित्रांनो. आयुष्यामध्ये देखील चॅलेंजेस असतात, मात्र इथे वेगळे चॅलेंजेस आहेत आणि मानवीय चॅलेंजेस आहेत. ती असं नाही आहे की एखाद्या निसर्गाने काहीतरी खेळ थांबवलाय किंवा काय, असं नाही आहे. इथे मानवीय चॅलेंजेस आहेत. कारण असं कोणालाही वाटलं नव्हतं की इकडचे बॅनर्स कुठे जातील किंवा कुठे गेलेत. तो माणूस मला भेटायला हवा की त्यांनी हे सगळे बॅनर्स का नेलेत. कदाचित पावसाची शक्यता आहे म्हणून कदाचित त्यांनी ते बॅनर्स घरी नेले असतील, मात्र तो मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि आर के क्रीडा मंडळ देखील त्या गोष्टीकडे नक्कीच प्रामाणिकपणे बघतील अशी देखील अपेक्षा आहे. चला 18 चेंडू 24 ची गरज आहे. पुन्हा एकदा येतोय राकेश सुवर्णा. तो या मॅच मध्ये काही बदल घडवेल का, इथे विकेट मिळेल का, या गोष्टीसाठी त्याला प्रयत्न करावे लागतील. ARD वॉरियर संघ अजूनपर्यंत या मॅच मध्ये नाही आहे. याचं कारण त्यांच्याकडे विकेट्स नाही आहेत. आपण बघतोय एकही विकेट अजूनपर्यंत पडलेली नाही आणि हे दोन्ही बॅटर आता व्यवस्थित क्रिकेट अगदी चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत, कारण चेंडू बरोबर मिडल ऑफ द बॅट घेत आहेत आणि धावा बनवत आहेत. 18 चेंडू 24 धावा म्हणजे प्रति षटका मागे आता 8 धावांची गरज आहे. डिक्का स्पोर्ट्स लाईव्ह वर देखील आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांचंही करूया स्वागत. मीरा रोड प्रीमियर लीग काल जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय तो म्हणजे KB बॉयजचा आणि अंतिम सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश केलाय. का बॅटिंग दाखवली सौरव मिश्रानं. इम्पॅक्ट यावेळेला ऑन साइडला चांगला फटका आहे, चांगले क्षेत्ररक्षण झालंय, डिरेक्टेड झालंय, मात्र पंच स्थिर आहेत. त्यामुळे इथे सुखरूप आहेत कुणाल तडियल. चांगला डिरेक्टेड पाहायला मिळालाय, मात्र इथे आपण बघतोय की कुणाल तडियल सुखरूप आहे. अजून एक धाव. संघाची धावसंख्या झाली 27. 23 धावांची गरज, 17 चेंडू. आज हवेचं प्रमाण देखील चांगलं आहे, कारण हॉट अँड ह्युमिड क्लायमेट मागच्या 10 वर्षातला सगळ्यात मोठा उकाडा यंदाच्या वर्षात आपण अनुभवतोय. आणि त्यामुळे निश्चितच स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी स्वतःच घ्या. इतरांच्यावर डिपेंड राहू नका. पाण्याची गरज असेल तर सांगा मित्रांनो. अतिशय चांगली पाण्याची व्यवस्था आम्ही इथे केली आहे आणि त्यासाठी निश्चितच आमिर दाफेदार अँड कंपनीचं मनापासून कौतुक आहे. थँक्यू व्हेरी मच. लक्षात घ्या मगाशी जी बॅनरची गोष्ट मी सांगितली, एक बॅनर आम्ही अजून आणलाय. ज्यांना कोणा हवा असेल तर तो प्लीज घेऊन जायचा आहे. नवीन बॅनर आहे तो. ओ व्हॉट अ शॉट, ओ व्हॉट अ कॅच, अनएक्सपेक्टेड कॅच फ्रॉम सुपर्ब स्पेक्टेक्युलर कैच, कार्बन कमाल कैच, बादल कैच. वाव, ये कैच अगर पहले होता तो कुछ बात थी, लेकिन जिसको जब होना है तभी होता है. मात्र काय झेल हा. कमाल कमाल कमाल. मित्रा जिंकलंस तोडलंस, मात्र
थोड्याशा वेगळ्या वेळेला तोडलंस, कारण अगोदर जेल व्हायला पाहिजे होता, एवढ्या धावा झाल्या नसत्या. मात्र या मॅच मध्ये अजून काही ट्विस्ट येणार का? ही विकेट आली आहे आणि बादलचा तो काय कॅच होता. अम्मू 11 की अम्मू कहाँ पे? देखो भाई बादल को सुपर कॅच. आणि इथे खेळी संपुष्टात आले ती म्हणजे आमिर शेखची. चांगला फटका होता आमिर, मात्र क्या कॅच है ये भाई. डिका स्पोर्ट्स के हाई डेफिनेशन कैमरा ने जबरदस्त एक्शन को पकड़ा है. फिर से एक बार ये रिप्ले देखना चाहेंगे. आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद, उसको जबरदस्त तरीके से खेला था, लेकिन बादल की तरह आया और ये वन हैंडेड पिकअप. सुपर ग्रेट कॅच. फटका अगदी गॅप मध्ये होता, मात्र ज्या पद्धतीने हा झेल झालाय अनबिलिव्हेबल. रोशन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 27, अजूनही 23 धावांची गरज आहे. पहिली विकेट गेली आहे. चांगली पार्टनरशिप आमिर शेख आणि कुणाल तडियाल यांच्यामध्ये झाली आहे. रॉयल स्टनर टीमचा पहिला गडी 27 धावांवर बाद झालाय. थँक्यू व्हेरी मच इम्रान बेग यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमच्या एकूणच कॉमेंटेटरसाठी त्यांनी अतिशय चांगली विराट स्पोर्टची कॅप आम्हाला दिली आहे. थँक्यू. हे प्रेम आहे. वाके सुवर्णा एक विकेट आली आहे. दुसरी येणार का? रोशन नवीन बॅटर. डिलिव्हरी आहे. लो फुल टॉसवर घेऊन चेंडू ऑन साइडला टोन केलाय. एक धाव मिळेल, कदाचित दुसरी धाव देखील मिळेल. खराब क्षेत्ररक्षण, पुढे जाऊन चेंडू पकडणं गरजेचं होतं, मात्र अंदाज घेऊ शकलेला नाहीये क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. धाव संख्या 29, अजूनही 21 धावांची गरज. रोशन आलाय आणि आल्या 2 धावा त्याच्या बॅट मधून इथे आली आहेत. चांगली कामगिरी. मात्र इथे ही मॅच बनेल का? टीम ARD वॉरियर साठी विकेट येणं गरजेचं आहे, डॉट बॉल येणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच गेम, अतिशय चांगला चेंडू. अपील जबरदस्त झाली आहे, मात्र अपिलामध्ये जास्त तथ्य नाही आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ चांगला होता, बॅट खालून गेली, चेंडू वरून जातोय. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. हे निर्धाव चेंडू देखील इम्पॅक्ट दाखवतील आणि कदाचित त्याच गोष्टीची गरज आहे ARD वॉरियर्स या टीमला. कारण बऱ्याचदा आपण बघतो की सामना चांगल्या पद्धतीने सुरू असतो, मात्र कुठेतरी ट्विस्ट निर्माण करायची असेल त्यावेळेला तुम्हाला अनएक्सपेक्टेड कामगिरी करावी लागेल. मगाशी बादलने घेतलेला झेल तो अनएक्सपेक्टेड होता, मात्र सुपर. आणि त्यानंतर कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होतो, ती वेळ बदलते, मात्र ती वेळ बदलली आहे का इथे ARD वॉरियर्ससाठी पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल राकेश सुवर्णा वर्सेस रोशन. पुन्हा चांगला चेंडू, मात्र इथे काही धावा मिळतील कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर कट होत होता, डाऊन द लेग जात होता आणि तिथे रोशनच्या बॅटने देखील कडा घेतले. शॉर्ट फाईन लेगला 2 धावा इथे जरूर मिळतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 31 वर जाऊन पोहोचले. अजूनही 19 धावांची गरज आहे. तुमच्या 9 होल्ड कराव्या लागतील ARD वॉरियर संघासाठी जर विजय हवा असेल तर. कारण इथे जर विचार केला तर 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. हा चेंडू इथे निर्धाव येणं गरजेचं आहे किंवा इथे विकेट येणं गरजेचं आहे. ती कामगिरी होणार का? राकेश सुवर्णा मार्फत. पॉटर या नावाने जास्त प्रसिद्धी आहे त्याला आणि काय इम्पॅक्ट दाखवला आहे मिरावडच्या क्रिकेटमध्ये या एकूणच क्रिकेटरना. एक अतिशय चांगला ऑलराऊंडर खेळाडू. आणि सांगताना आनंद आहे कारण आज बरेच क्रिकेटपटू आपला जॉब आपला व्यवसाय सांभाळून क्रिकेट खेळत आहेत. ही गोष्ट चांगली म्हणेन मी, कारण लक्षात घ्या क्रिकेट तुम्हाला आनंद देईल, क्रिकेट तुम्हाला काही पैसा जरूर देईल, मात्र क्रिकेट तुम्हाला एवढा पैसा देणार नाही की तुमचा चरितार्थ चालेल. त्यामुळे लक्ष द्या तुमच्या एकूणच आयुष्याकडे. हा चेंडू आपण बघतोय आउटसाइड ऑफ स्टंप आहे, वाईटचा इशारा, अवांतर धाव, अजून एक धाव फलकावर. संघाची धावसंख्या 32, 18ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13.
या चेंडूवर लक्ष द्यावं लागेल, कारण इथे अवांतर चेंडू सुद्धा तुम्ही टाकू शकणार नाहीये, कारण धावांची जी गणित आहेत तुमच्याकडे कमी आहेत. 50 धावा या मैदानावर अतिशय कमी धावसंख्या म्हणेन मी, कारण याच मैदानावर कालच्या दिवशी तब्बल 80 धावा, 85 धावा, 95 धावा सुद्धा पाहिलेत. त्यामुळे निश्चितच इथे मोठी धावसंख्या येणं गरजेचं आहे. भरपूर इम्पॉर्टंट असतं टॉस विन होणं, आणि ती गोष्ट इथे देखील पाहायला मिळते. वेल बोल्ड यावेळेला पेस अतिशय चांगला होता. आमच्याकडे स्पीडोमीटर नाहीये, तरी सुद्धा डिका स्पोर्टचा हाय डेफिनेशन कॅमेरा आम्हाला सांगतोय की ताशी तब्बल 148चा स्पीड होता. थँक्यू व्हेरी मच. आणि ही रफ्तार आहे, मात्र आज आमचा रफ्तार त्याची थांबवली. एनिवे षटक संपले, 3 धावसंख्या झाली, ती म्हणजे 32. अजूनही 18 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक 12. इथे ही मॅच एक वेगळा ट्विस्ट घेणार का? 12 चेंडू 18 धावा. तुम्ही बघताय मीरा रोड प्रीमियर लीग, 8 संघ, 2 ट्रॉफीज. पहिलं पारितोषिक आहे तब्बल 55,000 आणि ट्रॉफी. दुसरं पारितोषिक आहे 33,000 आणि ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी 1100 रुपये आणि ट्रॉफी. आणि मॅन ऑफ द मॅचच्या साठी आपण बघतोय जबरदस्त पिलो आणि कॅप बघायला मिळते. थँक्यू व्हेरी मच शोएब पवार, थँक्यू व्हेरी मच इम्रान बेग. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य दिलंय त्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक राऊत, मॉन्टी गोडेकर आणि ईश्वर माची यांना तुम्ही बघताय. आमचे डिका स्पोर्टचे दोन्ही प्रतिनिधी, त्यांचाही करूया आभार व्यक्त. आमचा सूर्या डिजिटल स्कोरर आहे आणि सगळा रेकॉर्ड तो एका ॲपवर लोड करतोय. थँक्यू व्हेरी मच. 12 चेंडू 18 धावा, 12 चेंडू 18 धावा. काउंटडाऊन सुरू झाले. नेक्स्ट बॉलर कोण असेल हा मोठा प्रश्न आहे, कारण राकेश सुवर्णाचे 2 षटकं संपलेली आहेत, रियाजचं 1 षटक संपलंय. त्यामुळे पुढच्या 12 चेंडूंसाठी कोणता गोलंदाज हा प्रश्न आहे ARD वॉरियर संघाकडे. आहे का कोणती चॉईस? इज इट बादल? येस. वसीम कन्नड आता यशच्या सोडतोय. कदाचित इथे फिल्डिंग किती इम्पॉर्टंट आहे. बागदलनं मगाशी एक झेल सोडला होता, मात्र जो त्यांनी झेल टेपलाय तो अनबिलिव्हेबल होता आणि आता तो गोलंदाजीसाठी येतोय. त्यामुळे इथून ही 18 धावा रोखणं भरपूर गरजेचं झालं आहे, ते म्हणजे टीम ARD वॉरियर संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला या 18 धावा बनवून पुढच्या सामन्याचं तिकीट मिळवणं इथे गरजेचं होऊन बसलंय, ते म्हणजे रॉयल स्टनर संघासाठी. एका बाजूला कुणाल तडियाल चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत जर बघितलं कुणाल तडियालनं 12 धावा बनवलेत 8 चेंडूमध्ये, तर दुसऱ्या बाजूला 4 चेंडूमध्ये 4 धावा बनवून रोशन बॅटिंग करतोय. चांगली पार्टनरशिप 27 धावांची बघायला मिळाली, ते म्हणजे आमिर शेख आणि कुणाल तडियाल यांच्या माध्यमातून. आणि ही मॅच आता 12 चेंडू आणि 18 धावा असं आपल्याला गणित दिसतंय, हे समीकरण दिसतंय. देऊया शुभेच्छा दोन्ही संघांना आणि वळूया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. आज प्रेक्षकांची संख्या वाढली आहे, याचं कारण आज रॉयल स्टनर टीम आहे. काल जय श्रीराम टीम होती, आमिर दाफेदार होता, मात्र तरी सुद्धा लोक घरी बसून सामने एन्जॉय करत होते. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आमिर दाफेदारने बॉलिंग करू नये, बॅटिंगकडे त्यांनी लक्ष द्या. एक वेळ होती मी त्याला बाहेर काढला होता आणि तिथून तो बॅटर झाला होता, मात्र आता तो पुन्हा एकदा बॉलर झालाय आणि कदाचित तो आपल्या बॅटिंगकडे लक्ष कमी देतोय. एनिवे 12 चेंडू 18 धावा. डोंट वेस्ट टाइम, जास्त वेळ जातोय सर प्लीज. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. पहिला सामना जिंकलाय तो म्हणजे सना 11 आणि या दुसऱ्या सामन्यात कोणता संघ विजयी होईल, रॉयल स्टनर और ARD वॉरियर्स? कौन जीतेगा ये मुकाबला, आइए देखते हैं. गुड शॉट, जागा बनवली आहे, हा झेल नाहीये आणि कदाचित इथे मोठा फटका देखील आहे. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार आलाय, खणखणीत चौकार. आता इक्वेशन जवळ येते. 11 चेंडू आणि 14 धावा. गुड शॉट बाय कुणाल तडियाल, 4 धावा.
ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्या पद्धतीने गोलंदाजी होत नाहीये. बादलचा हा चेंडू जर बघितला तर मिडल ऑफ लेगला पिचिंग होतं आणि तिथून चेंडू कट होत होता डाऊन द लेग आणि म्हणूनच इथून या चेंडूचा चांगला समाचार घेतलाय तो म्हणजे कुणाल तडियालनं. एक जबरदस्त क्रिकेटपटू आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट क्रिकेटचा चांगला अभ्यास आहे कुणाल तडियालकडे. मग ते क्रिकेट कुठल्याही प्रकारचं असो, लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो किंवा टर्फ क्रिकेट असो, कुणाल तडियाल व्हॉट ए शॉट डिसाइसिव्ह स्ट्रोक बाय कुणाल तडियाल. इट्स अ बिगी फ्रॉम कुणाल तडियाल. सुपर शॉट. 6 धावा. बंद में दम. हे बंदा कुछ खास आहे. जबरदस्त बॅटिंग दाखवतोय आणि ज्या वेळेला तो चेंडू चांगल्या पद्धतीने बघतो त्यावेळेला त्याच्यासारखा स्मार्ट क्रिकेटर नसतो आणि कुणाल तडियालनं पुन्हा एकदा दाखवलंय की आय एम द बेस्ट. रॉयल स्टनर्स टीमचा हा रॉयल परफॉर्मर नाव आहे कुणाल तडियाल. धावसंख्या आता फक्त आणि फक्त झाले ती म्हणजे 42. 8 धावांची गरज आहे. 10 चेंडू 8 धावा. कुणाल तडियालनं जवळजवळ या सामन्याला निकालात काढले आणि बादलला मात्र बादल दाखवले जात आहेत. यावेळेला मात्र आपण बघतोय भरपूर जवळ उभे आहेत ते आणि इथे एक वेगळा इम्पॅक्ट किंवा एक द्विधा मनस्थितीत आणण्याचा प्रकार. मात्र ये का रुकने वाले. अजून एक षटकार. डबल धमाका फ्रॉम कुणाल तडियाल और ये खुशी देखिए अरशद काजी की चेहरे पर. जबरदस्त फटकेबाजी कुणाल तडियालची आणि कदाचित एक षटक राखूनचा सामना जिंकण्याचा प्रयत्न. आता फक्त विजयासाठी 2 धावांची गरज आहे. ग्रेट बॅटिंग बाय कुणाल तडियाल. एक्सेप्शनल बॅटिंग बाय कुणाल तडियाल. 11 चेंडूत आतापर्यंत 28 धावा नाबाद. वेल प्लेड. अजून एक चांगला फटका आणि इथे सामना संपेल. हा चेंडू सीमारेषेच्या पार जाणार का. लेट्स सी. मात्र इथे 2 धावांची गरज आहे आणि इथे या 2 धावा सुद्धा पूर्ण होताना दिसेल आणि वेल प्लेड रॉयल स्टनर. वेल प्लेड कुणाल तडियाल. पहिल्या सामन्यात त्यांनी विजय मिळवलाय आणि एडी वॉरियर संघाला पराभूत केलंय. मात्र लगेच आपण दुसरा सामना सुरू करणार आहोत. विनर वर्सेस विनर. पहिल्या सामन्यात विजयी झालेला संघ सना 11 वर्सेस रॉयल स्टनर. बिग मॅच तुमच्या समोर येते. कुठेही जाऊ नका. पात्रा डिका स्पोर्ट्सवर मीरा रोड प्रीमियर लीग. वेल प्लेड कुणाल तडियाल आणि कुणाल तडियालच असेल तो म्हणजे मॅन ऑफ द मॅच. चला टीम रॉयल स्टनरला विनंती करतोय लाईनअप करा आणि प्लीज शेकहँड करण्यासाठी पुढे व्हा. ARD 11 आपको भी आना है. आइए ये रूल है. फेयर प्ले का अवार्ड भी है. वेल प्लेड रॉयल स्टनर. वेल प्लेड कुणाल तडियाल. काय बॅटिंग केली आहे आणि एकूणच या मॅच वर कंट्रोल दाखवलाय. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी आणि आता आपण बघतोय या निश्चितच फलंदाजीमध्ये आमिर शेख आणि कुणाल तडियालची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि या सामन्यावर वर्चस्व गाजवलंय. रॉयल स्टनर वन द मॅच आणि इथे आपण बघतोय तब्बल 9 गडी राखून हा सामना त्यांनी जिंकलाय. नेक्स्ट मॅच सना 11 वर्सेस रॉयल स्टनर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ARD मात्र चिंता नको. अजून भरपूर काही बाकी आहे या एकूणच टुर्नामेंट मध्ये कारण या